आणि काय ते खड्डे आणि काय तो बाभुळगाव सोनवत रस्ता आणि काय ते लोकप्रतिनिधी एकदम ओके अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत नागरिकांनी सोनवत बाभुळगाव रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल संताप व्यक्त केलाय। खड्ड्यांमुळे हा रस्ता आता जीवघेणा ठरतोय। संबंधित विभाग अजून कोणाचा जीव जाण्याची वाट पाहतोय असा संतप्त सवाल परिसरातील ग्रामस्थ विचारतायत। शासनाला महसूल देणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। बाभुळगाव परिसरात वीट भट्ट्यांसाठी शासनाने गौण खनिजाचे परवाने दिलेले आहेत, मात्र रस्त्यांवरून दिवस रात्र अवजड ट्रॅक्टर ट्रॉलींची मोठी वर्दळ सुरू असते। म्हणजे शासनाला दरवर्षी लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या याच रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। संपूर्ण रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून वाहन चालवणं कठीण झालंय। पावसाळ्यात धोका आणखीन वाढणार। पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये गुडघाभर पाणी साचतं, त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं दुचाकीस्वार घसरून पडणं, वाहनांचं नुकसान होणं असे अपघात नित्याचेच झालेत। येत्या पावसाळ्यात या रस्त्याची परिस्थिती आणखीन भीषण होणार असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत। शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होते। अनेक वेळा एसटी बस गावात येत नाही, त्यामुळे सोनवत धरणगाव येथे शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान यामुळे होतंय। परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना पायी किंवा खासगी वाहनानं धोका पत्करून जावं लागतं। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे हाल होत आहेत। गावात रुग्णालयाची सोय नसल्यानं रात्री अपरात्री एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर रुग्णांना धरणगाव किंवा जळगाव येथे न्यावं लागतं। मात्र रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे रुग्णवाहिका देखील वेळेत पोहोचू शकत नाही। खडतर प्रवासामुळे रुग्णांची प्रकृती आणखीन गंभीर होत असल्याच्या घटना घडतात। या रस्त्यावर दर आठवड्याला छोटे मोठे अपघात घडतात। तक्रारी देऊनही लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करतात। ग्रामस्थ त्रस्त आणि अधिकारी सुस्त अशी अवस्था झाली आहे, अशी खंत बाभुळगाव येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन सोनवत बाभुळगाव या संपूर्ण रस्ता नव्याने डांबरीकरण करून दुरुस्त करावा, अन्यथा या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन सोनवत बाभुळगाव हा संपूर्ण रस्ता नव्याने डांबरीकरण करून दुरुस्त करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार विकास पाटील यांनी दिलाय। बाभुळगाव ते सोनवत हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करून अपघातांची मालिका थांबवावी अशी एकमुखी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे। मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। दादा, तुम्हाला काय वाटतं? सोनवत बाभुळगाव रस्त्यावर तुम्ही रोज प्रवास करतायत, तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? रस्त्याची अतिशय बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। ते तुम्हाला येताना जाताना दिसत असेल। रस्ता म्हणून हा राहिलेलाच नाही आहे। बाभुळगाव, सोनवत, आयरे, अचमगाव या गावांना जोडणारा हा रस्ता आहे। तरी ह्या रस्त्याची अतिशय बिकट अशी अवस्था झालेली आहे। या रस्त्याने साधा मोटरसायकल चालवणं देखील आता म्हणजे अवघड झालेलं आहे। आता नुकता एक 20 वर्षाचा मुलगा या रस्त्यामुळे मरण पावलेला आहे। हो, ही गोष्ट पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। या रस्त्याकडे अक्षरशः प्रशासनाची व या विभागाची अक्षरशः क्यू येते। यांना वारंवार सांगून देखील यांनी ह्या गोष्टीचा कुठलीही दखल घेतलेली नाही आहे। रस्ता हा किती फुटाचा आहे व आता अस्तित्वात किती फुटाचा आहे हे पण तुम्हाला पाहायला मिळेल। रस्त्याची अवस्था एकदम बिकटातली बिकट आहे। 2 पाऊस पडल्यानंतर इथे बससुद्धा बंद होऊन जातील। शाळेच्या मुलांचे अतिशय हाल या रस्त्याने होत आहेत। तसेच आमच्या गावांना यायला सुद्धा आता लोक नाही म्हणायला लागलेले आहेत। तरी या विभागाने काय केलेलं आहे तेच कळायला मार्ग नाही आहे। जवळजवळ 5 वर्षांपासून हा रस्ता झालेला नाही आहे। 5 वर्षापासून रस्ताच झालेला नाही रस्ता। बरं, आता पावसाचे पाणी वगैरे साचेल रस्त्यावर। अक्षरशः या मातीच्या याच्यामुळे शासन आमच्या रस्त्याला हे करून पैसे कमवत आहे। पण रस्त्यानं हे मातीचे अमुक ढमुक हे जे जातात त्याची माती सांडलेली असते। थोडासा पाऊस पडला की मोटरसायकल स्लिप होतात, मोटरसायकलमध्ये पडतात। या भागामध्ये मोटरसायकलींपेक्षा दुसरं साधनच नाही आहे दळणवळणासाठी, त्यामुळे मोटरसायकल सगळ्यांसाठी इथे अनिवार्य आहे। म्हणजे निकृष्ट दर्जाचा हा रस्ता आहे असं तुमचं म्हणणं आहे? या रस्त्यावर अतिशय खड्डे पडलेले आहेत। 5 वर्षापासून रस्ताच झालेला नाही। तो रस्त्याचं काय तुम्ही करणार आहे? ठेकेदाराला काय बोलणार आहेत तुम्ही? बरं, तुमच्या आता बोलून काही उपयोग नाही बिचाऱ्यांना। बरं, तुमची प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? आता काय त्वरित रस्ता हा लवकरात लवकर करण्यात यावा व रस्त्याची रुंदीकरण करण्यात यावं। एक वाहन या रस्त्याने पास होत नाही। हा रस्ता वास्तविक पाहायला गेला तर सोनवत बाभुळगाव रस्ता हा धरणगावला जोडणारा रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे।
या रस्त्याशिवाय दुसरं दळणवळणाला आम्हाला साधनच नाही आहे. किती वेळ लागतो तुमचा सोनोत 5 किलोमीटरचं अंतर जायला? 1 तास लागतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड, जळगाव, धरणगाव.